हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा 8वा चॅप्टर जो सुरू केला होता, तर त्याचे आपण 3 ते 4 लेक्चर्स झालेली आहेत. यानंतर आज आपल्याला त्या पुढचं लेक्चर आपण स्टार्ट करणार आहोत, जे की आपण एडिबल वॅक्सिन हे आपल्याला बघायचं आहे. कारण की याच्या अगोदर आपण वॅक्सिन्स वगैरे याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. ओके, या चॅप्टरमध्ये आपण स्टेम सेल्स असेल, स्टेम सेल्सचे टाईप्स असतील, एम्ब्रिओ स्टेम सेल, अडल्ट स्टेम सेल्स, युजेस असतील स्टेम सेलचे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन्स अँड बॉडी डोनेशन, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन आपण बघितले. त्यानंतर एरियाज, मेन एरियाज काय आहेत बायोटेक्नॉलॉजीचे त्याविषयी अभ्यास केला. बेनिफिट्स काय आहेत तेही आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी आपण पाहिलं. त्यामध्ये ॲनिमल हजबंड्री असेल, त्याचबरोबर ह्युमन हेल्थ असेल, वॅक्सिन अँड वॅक्सिनेशनमध्ये वॅक्सिन आपण बघितलेलं आहे. ओके, आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे एडिबल वॅक्सिन्स. एडिबल वॅक्सिन्स काय आहे, कशाला म्हटलं जातं आणि कशासाठी यूज होत असतो, हे आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. ओके, आपल्याला जो आपला पॉईंट सुरू करायचा आहे आपला तो आहे एडिबल वॅक्सिन. कारण की वॅक्सिन कशापासून तयार होतं, कसं तयार केलं जातं, कसं प्रोडक्शन केलं जात असतं, तर त्याची इन्फॉर्मेशन आपण काल बघितलेली आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एडिबल वॅक्सिन जे आहेत, खाद्य जे लसी आहेत तर त्या कशा तयार केल्या जातात हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, चलो आजचं लेक्चर आपण स्टार्ट करणार आहोत. सर्वांनी वही पेन वगैरे घेऊन बसायचं आहे आणि लेक्चरकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ओके, चलो काय एडिबल वॅक्सिन काय सांगितलेलं आहे. एडिबल वॅक्सिन्स आर फूड बेस्ड वॅक्सिन प्रोड्यूस थ्रू अ बायोटेक्नॉलॉजी. आता हे जे एडिबल वॅक्सिन्स आहे खाद्य लस जी आहे, तर ही वॅक्सिन कशाच्या बेसवरती तयार केलेली आहे, फूड बेसवरती, म्हणजे अन्नावरती आधारित काय केलेली आहे ही वॅक्सिन्स तयार केलेली आहे. आणि कोणी प्रोडक्शन केलेलं आहे, कशामार्फत प्रोडक्शन केलेलं आहे, बायोटेक्नॉलॉजी मार्फत याचं प्रोडक्शन केलेलं आहे. लक्षात राहू द्या, ही जी काही एडिबल वॅक्सिन्स आहेत तर ही एडिबल वॅक्सिन्स कोणत्या बेसवरती आहे, फूड बेसवरती वॅक्सिन आहे आणि याचं प्रोडक्शन कोणाच्या मार्फत केलेलं आहे, थ्रू अ बायोटेक्नॉलॉजी. ओके, देन यामध्ये काय केलं जातं, ट्रान्सजेनिक पोटॅटो कंटेन वॅक्सिन अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक वायब्रिओ कोलेरी अँड ई कोलाय. याला काय म्हटलं जातं, ई कोलाय असंही म्हटलं जात असतं, ई कोलाय शॉर्टमध्ये. काय ट्रान्सजेनिक पोटॅटोज जे पारेषित बटाटे आहेत, तर हे पारेषित पोटॅटोज तयार केले जातात अगेन्स्ट वॅक्सिन, म्हणजे हे वॅक्सिन तयार केलेलं आहे कोणतं, ट्रान्सजेनिक पोटॅटोज. आणि हे कशाच्या अगेन्स्ट तयार केलेले, कोणत्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट तयार केलेले, वायब्रिओ कोलेरी अँड ई कोलाय यांच्या अगेन्स्ट काय केलेलं आहे, हे वॅक्सिन तयार केलेलं आहे. या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट हे वॅक्सिन तयार केलेले, कारण की या बॅक्टेरियाजमुळे जे काही डिसीजेस होऊ शकतात तर त्याच्या अगेन्स्ट जे वर्क करतं, तर ते वॅक्सिन जे आहे तर हे कशामार्फत तयार केलेले, म्हणजे कशामध्ये तयार केलेले, ट्रान्सजेनिक पोटॅटोज म्हणून तयार केलेले. ओके, ट्रान्सजेनिक पोटॅटोज कंटेन वॅक्सिन, हे काय एक प्रकारचं वॅक्सिनच आहे. ओके, यामुळे ज्या वेळेस आपण याचं कन्झप्शन करतो रॉ पोटॅटोजचं, म्हणजे हे जर रॉ पोटॅटोज आपण काय केलं, कन्झप्शन केलं, जे ट्रान्सजेनिक पोटॅटो आहे जे वॅक्सिन म्हणून वर्क करत असतं कोणत्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट, वायब्रिओ कोलेरी आणि ई कोलायच्या अगेन्स्ट, तर हे जे काही पोटॅटो, रॉ पोटॅटो म्हणजे कच्चं जर आपण बटाटं जर खाल्लं तर त्यामुळे काय होतं, दे जनरेट द इम्युनिटी अगेन्स्ट कॉलरा अँड ई कोलाय. तर हे कशाच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी इन्क्रीज करत असतात, वाढवत असतात. जे काही कॉलेरा आणि ई कोलाय यांचे जे काही बॅक्टेरिया आहेत तर त्यांच्या अगेन्स्ट, त्या डिसीजेसच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी जी आहे तर ती इन्क्रीज करण्याचं काम हे कोण करत असतं, हे ट्रान्सजेनिक पोटॅटो, रॉ ट्रान्सजेनिक पोटॅटोज करत असतात. अशा प्रकारे हे काय केलं जातं,
ट्रान्सजेनिक पोटॅटोज तयार केले जात असतात. काय केलं जातं? आयसोलेशन ऑफ अ जीन्स डिझायर्ड जीन्स फ्रॉम अ ह्युमन पॅथोजन्सपासून, म्हणजे मानवी जे रोगजंतू आहेत तर त्यांच्या त्या रोगजंतूपासून जे जीन्स असतात, म्हणजे त्या पॅथोजन्समध्ये असणारे जे जनुक आहेत तर ते काय केले जातात? आयसोलेटेड केले जातात, म्हणजे अलिप्त केल्या जात असतात. त्यांच्यापासून काय केले जातात? त्या रोगजंतूंपासून हे जे काही जीन्स आहेत तर ते वेगळे केले जात असतात. त्यानंतर पहा, ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस, त्याचं कन्व्हर्जन जे आहे जनुकीय पारेषित वनस्पती म्हणजे विषाणू यांच्यामध्ये केलं जातं. इंजेक्ट व्हायरस इन अ प्लांट. मग हे जे काही व्हायरस आहे, हा जो व्हायरस आहे तर तो कशामध्ये ट्रान्सप्लांट केला जातो? प्लांटमध्ये. कशामध्ये इंजेक्ट केला जात असतो? प्लांटमध्ये इंजेक्ट करतात, त्या वनस्पतीमध्ये इंजेक्ट केलं जात असतं. दिस व्हायरस इन्फेक्ट द पीस ऑफ पोटॅटो लिव्स. मग हे जे व्हायरस आपण त्या प्लांटमध्ये इंजेक्ट केलेलं आहे तर ते व्हायरस काय करतं? तो जो पोटॅटो लिव्ज आहेत, म्हणजे जे बटाट्याचं पानं असतात तर त्याचे जे काही पीस असतात, तुकडे असतात, तर त्यांच्यावरती काय करतात? हे व्हायरस इफेक्ट करतात, म्हणजे परिणाम घडून आणतात. जे बटाट्याची पानं आहेत त्यांच्या तुकड्यांना या विषाणूंचा काय होतो? संसर्ग होत असतो. नेक्स्ट पहा काय होतं मग, एंटायर प्लांट इज अ डेव्हलप फ्रॉम द लीफ पीस कंटेनिंग जीन्स ऑफ अ ह्युमन पॅथोजन. मग पहा, हे जे पीस आपण घेतलेले आहेत याच्यामध्ये जे काही तुम्हाला पीस दिसत आहेत त्या प्लांटचे, पोटॅटोज लिव्सपासून तयार केले जे पीस आहेत तर ते पीस एक एक तुकडा जरी लावला तर त्याच्यापासून आपल्याला एंटायर प्लांट फॉर्म होत असते, म्हणजे पूर्ण काय तयार होते? वनस्पती तयार होत असते. आणि त्या वनस्पती पासून मग आपण काय ऑब्टेन करत असतो? रॉ पोटॅटोज ऑब्टेन करतो. दिस रॉ पोटॅटोज कन्झम्पशन हेल्प टू डेव्हलप द इम्युनिटी अगेन्स्ट दॅट पॅथोजन. त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट हे जे काही रॉ पोटॅटोज आहेत तर त्याचं सेवन केल्यामुळे ते आपली इम्युनिटी पॉवर काय करतात? इन्क्रीज करण्याचं काम करत असतात. अशा प्रकारे काय केलं जातं? ट्रान्सजेनिक पोटॅटोज जे आहेत तर ते काय केले जातात? डेव्हलप करण्यात येत असतात. समजलंय? आलंय लक्षात? ओके. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रोटीन्स प्रोड्यूस बाय बायोटेक्नॉलॉजी अँड द नेम्स ऑफ डिसीजेस दे आर यूज अगेन्स्ट. आपल्याला पाहायचं, पहा, बायोटेक्नॉलॉजीने प्रोड्यूस केलेले प्रोटीन्स आपल्याला पाहायचेत आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही डिसीजेसचे नेम्स आहेत तर ते आपल्याला पाहायचेत. ओके. डायबिटीज जे आहे तर या डायबिटीजच्या अगेन्स्ट कोणतं प्रोटीन्स प्रोड्यूस केलेलं आहे बायोटेक्नॉलॉजीद्वारे? इन्सुलिन हे प्रोटीन प्रोड्यूस केलेलं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, पहा, एक्झामला विचारलं जात असतं, त्यामुळे व्यवस्थित लक्षात राहू द्या. डायबिटीज जे आहे तर त्या डायबिटीजच्या अगेन्स्ट कोणतं प्रोटीन वर्क करत असतं? इन्सुलिन प्रोटीन वर्क करतं. त्याचबरोबर पहा, डॉर्फिझम जे आहे तर त्याच्या अगेन्स्ट कोणतं प्रोटीन्स वर्क करत असतं? सोमॅटोस्टॅटिन. कोणतं आहे? सोमॅटोस्टॅटिन हे जे प्रोटीन आहे तर हे काय केलं जातं? निर्माण केलं जात असतं. कोणत्या डिसीजेसच्या अगेन्स्ट? डॉर्फिझमच्या अगेन्स्ट. ॲनेमियाच्या अगेन्स्ट काय कोणतं प्रोटीन प्रोड्यूस केलं जातं? एरेथ्रोपॉइंटिन. कोणतं आहे? एरेथ्रोपॉइंटिन जे आहे तर हे प्रोटीन कशाच्या अगेन्स्ट फॉर्म होत असतं? ॲनेमियाच्या अगेन्स्ट. त्यानंतर पहा, हेमिओफिलिया या डिसीजेसच्या अगेन्स्ट कोण वर्क करतं? फॅक्टर 8. काय आहे? फॅक्टर 8 हे एक प्रोटीन आहे तर यांच्या अगेन्स्ट, या डिसीजेसच्या अगेन्स्ट फॅक्टर 8 हे वर्क करत असतं. त्यानंतर पहा, कॅन्सर जे आहे तर या कॅन्सरवरती कोण वर्क करतं? इंटरल्युकिन. कोणतं आहे? इंटरल्युकिन जे आहे तर हे कोणत्या डिसीजेसच्या अगेन्स्ट यूज केलं जातं? कॅन्सर या डिसीजेसच्या अगेन्स्ट यूज केलं जातं. आणि लास्ट आहे पहा, व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट कोण वर्क करत असतं? इंटरफेरॉन. लक्षात राहू द्या, कोण वर्क करतं? इंटरफेरॉन. व्यवस्थित लक्षात राहू द्या. डायबिटीजच्या अगेन्स्ट इन्सुलिन, डॉर्फिझमचं अगेन्स्ट सोमॅटोस्टॅटिन, ॲनिमियाच्या अगेन्स्ट इरेथ्रोपॉइंटिन, हेमिओफिलियाच्या अगेन्स्ट फॅक्टर 8, कॅन्सरच्या अगेन्स्ट इंटरल्युकिन आणि व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट इंटरफेरॉन हे काय करतात? हे प्रोटीन्स वर्क करत असतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेच. ओके. आलंय लक्षात? सर्वांच्या लक्षात आलंय का? आलं असेल तर येस म्हणून कमेंट करायचंय सर्वांनी. ओके. आणि लेक्चर जे आहेत तर ते शेवटपर्यंत पाहायला विसरायचे नाहीत.
जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पॉईंट जो आहे, प्रत्येक कन्सेप्ट जी असणार आहे तर ती व्यवस्थित क्लिअर समजून जाणार आहे आणि प्रत्येक पॉईंटचे तुम्हाला नोट्सही या ठिकाणी भेटून जातील, त्या लिहूनही घ्यायच्या आहेत. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचे, पहा ट्रीटमेंट पाहायची. काय पाहायची आपल्याला? ट्रीटमेंट म्हणजे उपचार. तर उपचार कसे केले जातात? बायोटेक्नॉलॉजी इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोस्ट्रॉपिन, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. पहा, बायोटेक्नॉलॉजीचा जो यूज आहे तर हे युजफुल कशासाठी युजफुल आहे बायोटेक्नॉलॉजी? प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स, हार्मोनचं प्रोडक्शन करण्यासाठी, संप्रेरकाचं प्रोडक्शन करण्यासाठी. याच्या अगोदरही आपण पाहिलेलं आहे, वेगवेगळ्या डिसीजेसच्या अगेन्स्ट वेगवेगळे प्रोटीन्स बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने तयार केलेले. मग पहा, या ठिकाणी सुद्धा ट्रीटमेंट जे आहे तर ही ट्रीटमेंट म्हणून बायोटेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे. तर ते कोणते युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स, बायोटेक्नॉलॉजीचा यूज कशासाठी होत असतो? हार्मोन्स प्रोड्यूस करण्यासाठी. मध्ये कोणते? इन्सुलिन असेल, सोमॅटोट्रॉपिन असेल किंवा ब्लड क्लॉटिंग फॅक्टरसाठी असणारे हार्मोन्स असतील, तर ते प्रोड्यूस करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? बायोटेक्नॉलॉजी ही युजफुल असते. ओके, नेक्स्ट आहे पहा इंटरफेरॉन. इंटरफेरॉन जे आहे, याच्या अगोदरही मी सांगितलं, इंटरफेरॉन जे आहे तर ही कशाच्या अगेन्स्ट वर्क करत असते? कशाच्या अगेन्स्ट वर्क करते? इंटरफेरॉन जे आहे तर हे प्रोटीन कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट वर्क करतंय? व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट वर्क करतं. मग काय पहा, इंटरफेरॉन दिस इज द ग्रुप ऑफ अ स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्यूल. हा एक स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्यूल आहे जो कोणत्या डिसीजेसच्या अगेन्स्ट वर्क करतो? व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट वर्क करत असतो. ओके, यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस. कशाच्या अगेन्स्ट वर्क करतात? व्हायरल डिसीजेस, जे संसर्गजन्य रोग असतात त्यांच्या अगेन्स्ट हे इंटरफेरॉन प्रोटीन वर्क करत असतं. दीज आर प्रोड्यूस इन अ ब्लड. हे कशामध्ये प्रोड्यूस होत असतं? ब्लडमध्ये. आपलं जे ब्लड आहे, आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये काय फ्लो होत आहे? ब्लड फ्लो होत आहे. तर त्या ब्लडमध्ये हे प्रोटीन प्रोड्यूस होत असतं. बट पहा, नाउडेज विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी ट्रान्सजेनिक ई कोलाय आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. हे जे इंटरफेरॉन प्रोटीन मॉलिक्युल्स आहे तर त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? ट्रान्सजेनिक ई कोलायचा यूज केला जातो बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने. म्हणजे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हे इंटरफेरॉन जो प्रोटीन मॉलिक्यूल आहे तर त्याचं प्रोडक्शन करू शकतो, जे आपल्या ब्लडमध्ये आपोआपच तयार होत असतं. पण ज्यांच्या ब्लडमध्ये ते फॉर्म होत नाही तर त्यांना ते काय करावं लागतात? द्यावे लागत असतात. ओके, मग ते देण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने ई कोलायचा यूज करून कशाचं प्रोडक्शन केलं जातं? इंटरफेरॉनचं प्रोडक्शन केलं जात असतं. नेक्स्ट आहे पहा जीन थेरपी. आता ही जीन थेरपी काय आहे? जनुकीय उपचार काय आहेत? बायोटेक्नॉलॉजी अनेबल जीन थेरपी टू ट्रीट द जेनेटिक डिसऑर्डर इन अ सोमॅटिक सेल. पहा, जे काही सोमॅटिक सेल आहेत, कायिक पेशी जे आहेत, तर या कायिक पेशींमध्ये जर आपल्याला काय दिसून आले? जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय? जनुकीय दोष जर निर्माण झाले असतील तर त्या सेल्सवरती, त्या पेशींवरती काय केले जातात? जीन थेरपी केल्या जात असते. काय केली जाते? त्या सेल्सवरती जीन थेरपी केल्या जात असते. कशाच्या मदतीने केली जात असते? कशाच्या मदतीने ते शक्य झालेलं आहे? विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. कशाच्या हेल्पने? बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. लक्षात राहू द्या. पहा, बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्प जीन थेरपी म्हणजे जनुकीय उपचार करणं शक्य झालेलं आहे. ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर इन अ सोमॅटिक सेल. ज्या आपल्या बॉडीमध्ये सोमॅटिक सेल्स असतात, कायिक पेशी ज्या आहेत, तर त्या पेशींमुळे निर्माण होणारं जे काही जेनेटिक डिसऑर्डर आहेत, जनुकीय जे काही विकार आहेत, तर त्यावरती ट्रीटमेंट म्हणून आपण बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने जीन थेरपीचा यूज केला जात असतो. ओके, नेक्स्ट पहा फिनाइल कीटोन्युरिया. फिनाइल कीटोन्युरिया PKU. लक्षात राहू द्या, नाव व्यवस्थित लक्षात राहू द्या, एक्झामला विचारलं जातं. फिनाइल कीटोन्युरिया. फिनाइल कीटोन्युरिया इज
अ केस स्टडी ऑफ जीन थेरपी. कशासाठी? जीन थेरपीच्या अभ्यासासाठी जे जनुकीय उपचार पद्धती आहेत त्याच्या अभ्यासासाठी कशाचा यूज केला जात असतो? फिनाइल कीटोन्युरियाचा यूज केला जातो. काय आहे? फिनाइल कीटोन्युरिया जे आहे तर हे एक त्याचं काय म्हणता येईल? जीन थेरपीचं एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. ओके, जे जेनेटिक डिसऑर्डरच्या अगेन्स्ट काय करतात? कार्य करत असतात. दिस सोमॅटिक सेल थेरपी ट्रीट्स ऑल द सेल एक्सेप्ट स्पर्म्स अँड ओव्हा. एक्सेप्शन लक्षात राहू द्या. पहा, हे जे काही सोमॅटिक सेल थेरपी ट्रीट जे आहे म्हणजे सोमॅटिक सेल मध्ये होणारे जे जेनेटिक डिसऑर्डर आहेत तर त्या जेनेटिक डिसऑर्डरवरती ट्रीटमेंट म्हणून आपण जीन थेरपीचा यूज करत असतो, त्याचा वापर करतो. पण त्याच्यामध्ये एक्सेप्शन कोणते येतात? ते जी जीन थेरपी आहे तर ती स्पर्म किंवा ओहावरती यूज केली जात नाही. हे त्याला काय आहे? एक्सेप्शन असणारे. लक्षात राहू द्या. ओके, सोमॅटिक सेलमध्ये मुळे जे होणारे जेनेटिक डिसऑर्डर आहे त्यामध्ये होणारे तर त्यावरती आपण जीन थेरपीचा यूज करू शकतो. पण त्याला एक्सेप्शन कोणते आहेत? स्पर्म्स अँड ओव्हा हे काय असणारे? त्याला एक्सेप्शन असणारे. व्यवस्थित जे काही अंडरलाईन वगैरे मी केलेलं आहे तर ते व्यवस्थित वर्ड्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून ते एक्झामला आल्याच्या नंतर तुम्हाला लिहिता येतील. ओके, नेक्स्ट आपल्याला पॉईंट पाहायचा आहे. पहा, क्लोनिंग. क्लोनिंग बघायचे. सर्वांना समजत असेल व्यवस्थित. पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेली असतील तर आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळणार आहोत. क्लोनिंग. सर्वांना जर समजलं असेल तर सर्वांनी लाईक करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आपले जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचायलाही विसरू नका. शेअर करत चला जेणेकरून तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींचाही फायदा होत चालेल. ओके, नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे. पहा, क्लोनिंग बघायचं आहे. क्लोनिंग काय? क्लोनिंग ही एक मॉडर्न टेक्निक आहे. कोणती टेक्निक आहे ही? मॉडर्न टेक्निक आहे. इन विच देअर इज अ प्रोडक्शन ऑफ अ रेप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज डन. म्हणजे क्लोनिंग म्हणजे काय आहे? हे काय करत असतात? रेप्लिका ऑफ एनी सेल म्हणजे कोणताही पेशी असू द्या, सेल असू द्या, कोणताही ऑर्गन असू द्या किंवा एंटायर ऑर्गॅनिझम म्हणजे संपूर्ण काय असू द्या, सजीव असू द्या, तर त्याची आपण डुप्लिकेट म्हणतो ना, डुप्लिकेट म्हणत असतो. तर ते तयार करण्यासाठी हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? क्लोनिंगचा यूज केला जातो. क्लोनिंग म्हणजे काय आहे? पहा, एखादी सेल असेल, एखादं ऑर्गन असेल किंवा काय असेल, एंटायर काय असेल किंवा एंटायर ऑर्गॅनिझम असेल तर त्याची रेप्लिका तयार करणं. रेप्लिका, प्रोडक्शन ऑफ रेप्लिका म्हणजे हुबेहूब प्रतिकृती तयार करणं म्हणजे त्याला आपण त्या टेक्निकला काय म्हणतो? आपण क्लोनिंग असं म्हणत असतो. लक्षात राहू द्या. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? क्लोनिंग. ओके, म्हणजे माझ्यासारखंच एखादा हुबेहूब अशी जर प्रतिकृती तयार केली तर त्याला आपण काय म्हणणार आहेत? क्लोनिंग असं म्हणणार आहोत. आलंय लक्षात? समजलंय? ओके, नेक्स्ट पहा, ह्या क्लोनिंगचे 2 टाईप्स आहेत. कोणकोणते 2 टाईप्स? रिप्रोडक्शन क्लोनिंग आणि थेराप्युटिक क्लोनिंग. 2 टाईप्स आहेत. कशाचे? क्लोनिंगचे. कोणकोणते टाईप्स आहेत? लक्षात राहू द्या. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि नेक्स्ट आहे थेराप्युटिक क्लोनिंग. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, थेराप्युटिक क्लोनिंग. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, थेराप्युटिक क्लोनिंग. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लोनिंग म्हणजे काय आहे? दिस इज द मॉडर्न टेक्निक इन विच देअर इज अ प्रोडक्शन ऑफ अ रेप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और ऑर्गॅनिझम इज डन. ओके, दिस इज कॉल्ड क्लोनिंग. त्याला आपण काय म्हणतो? क्लोनिंग असं म्हणतो. क्लोनिंगचे 2 टाईप्स आहेत आणि ते 2 टाईप्स म्हणजे कोणते? तर रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग अँड थेराप्युटिक क्लोनिंग. आलंय लक्षात? समजलंय? चलायचं पुढं. ओके, चलो. त्यामध्ये आपल्याला पाहायचंय. पहा, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आपल्याला पाहायचंय. काय बघायचंय? रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणजे जननात्मक क्लोनिंग असं म्हटलं जात असतं. क्लोनिंगला क्लोनिंग असं म्हणतात. इन रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, या क्लोनिंगमध्ये काय केलं जातं? पहा, अ क्लोन इज प्रोड्यूस बाय फ्युजन ऑफ अ न्यूक्लियस ऑफ डिप्लॉइड सोमॅटिक सेल विथ द इन अनन्यूक्लिएटेड ओव्ह्यूम ऑफ एनीबडी.
एनीबडी म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम्स असेल तर त्या ऑर्गॅनिझमच्या काय करायचं ओह्यूम, पण ते ओह्यूम कसं घ्यायचंय तुम्हाला, अनन्यूक्लिएटेड ओह्यूम घ्यायचंय, म्हणजे ज्याच्यामध्ये काय नसेल, न्यूक्लियस नसेल, न्यूक्लियस नसलेलं, अकेंद्री न्यूक्लियस नसलेलं ओह्यूम घ्यायचंय. ओके, पेशींमध्ये आपल्याला काय करायचंय, जे काही केंद्रक विरहित ओह्यूम घ्यायचंय, केंद्रक नसलेलं काय करायचंय, ओह्यूम घ्यायचंय, आणि त्याचं जे फिजन आहे तर हे कशाबरोबर करायचंय, म्हणजे या अनन्यूक्लिएटेड ओह्यूमचं जे फिजन असणार आहे, हे जे फिजन आहे तर हे कशाबरोबर करायचंय, न्यूक्लियस ऑफ अ डिप्लॉइड सोमॅटिक सेल, म्हणजे जे काही सोमॅटिक सेल असणार आहेत, सोमॅटिक सेल कायिक पेशी ज्या असणार आहेत, तर त्या कायिक दुसऱ्या शरीरातील कायिक पेशींच्या केंद्रकाबरोबर काय करायचंय, या केंद्रक विरहित ओह्यूमचं आपल्याला फिजन घडून आणायचंय. लक्षात राहू द्या, काय करायचंय आपल्याला, दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझममधून, म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्या ऑर्गॅनिझममधून आपल्याला काय घ्यायचंय, न्यूक्लियस ऑफ डिप्लॉइड सोमॅटिक सेल घ्यायच्यात, आणि कोणतंही दुसरं ऑर्गॅनिझम असेल तर त्या ऑर्गॅनिझममधून आपल्याला अनन्यूक्लिएटेड ओह्यूम घ्यायचंय, आणि या दोन्हींचं पण काय घडून आणायचंय, लॅबोरेटरीमध्ये फिजन घडून आणायचंय. मग फिजन घडून आणल्याच्या नंतर एक काय तयार होणार आहे, एक नवीन जीव फॉर्म होणार आहे, एक नवीन जो काही ऑर्गॅनिझम आहे तर तो फॉर्म व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, इन दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये पहा, द स्पर्म ऑर मेल गॅमेट इज नॉट नीडेड. हे जे काही आपल्याला काय तयार करायचं आहे, एक नवीन असा जो ऑर्गॅनिझम तयार करायचा आहे, तर त्या ऑर्गॅनिझम फॉर्म करण्यासाठी स्पर्म किंवा मेल गॅमेटची आवश्यकता लागत नाही. तर आपल्याला फक्त काय करायचंय, कशाचं फिजन करायचंय, न्यूक्लियस ऑफ डिप्लॉइड सोमॅटिक सेल आणि अनन्यूक्लिएटेड ओह्यूम. ओके, तर त्या दोन्हींचं काय करायचंय, फिजन घडून आणायचंय, आणि मग एक नवीन ऑर्गॅनिझम निर्माण करायचं आहे, त्याचं प्रोडक्शन करायचंय. त्याला आपण कोणतं क्लोनिंग म्हणतो, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग असं म्हणत असतो. वेगवेगळे दोन ऑर्गॅनिझम्स घ्यायचे. ओके, नेक्स्ट पहा, थेराप्युटिक क्लोनिंग. थेराप्युटिक क्लोनिंग काय आहे, उपचारात्मक क्लोनिंग काय आहे, या टेक्निकमध्ये पहा, लार्जली यूज फॉर ट्रीटमेंट पर्पज. ही जी काही क्लोनिंग आहे तर ही कशासाठी यूज केली जाते, ट्रीटमेंट पर्पजसाठी, उपचार करण्यासाठीच, उपचाराच्या हेतूनेच या क्लोनिंग टेक्निकचा यूज केला जातो, थेराप्युटिक क्लोनिंगचा. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, स्टेम सेल्स आर डिराइव्ड फ्रॉम द सेल्स फॉर्म इन अ लॅबोरेटरी बाय द युनियन ऑफ सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ द अनन्यूक्लिएटेड एग सेल. या ठिकाणी काय केलं जातं पहा, स्टेम सेल्स आर डिराइव्ड, स्टेम सेल्स तयार केल्या जातात. काय तयार केले जातात, स्टेम सेल्स. याच्या अगोदरही आपण स्टेम सेल्स पाहिलेले, तर त्या स्टेम सेल्स पासून आपल्याला हवा तो ऑर्गन्स आपण काय करू शकतो, फॉर्म करू शकतो, निर्माण करू शकतो, त्याचं प्रोडक्शन करू शकतो. मग आपल्याला काय करायचंय, स्टेम सेल्स फॉर्म करायची. मग ही स्टेम सेल जी आहे तर ही स्टेम सेल्स कशापासून फॉर्म करायची आहे, लॅबोरेटरीमध्ये फॉर्म करायची, पण ती कशापासून तयार करायची, युनियन ऑफ सोमॅटिक सेल न्यूक्लियस, म्हणजे सोमॅटिक सेलचं जे केंद्रक असलेलं जे सोमॅटिक सेल्स आहे तर त्याची काय करायची आपल्याला, युनियन म्हणजे काय करायचंय आपल्याला, एक कायिक पेशी आपल्याला घ्यायची आहे, आणि त्याचबरोबर काय घ्यायचंय आपल्याला, अनन्यूक्लिएटेड एग सेल घ्यायचा आहे. अनन्यूक्लिएट म्हणजे काय, केंद्रक विरहित स्त्रीबीज आपल्याला घ्यायचंय, आणि पुन्हा या दोन्हींचं काय करायचंय आपल्याला, फिजन घडून आणायचं, युनियन घडून आणायची. म्हणजे पहा, केंद्रक विरहित जे काही स्त्रीबीज असतील, ज्याला आपण काय म्हणतो, अनन्यूक्लिएटेड एग सेल्स असं म्हणत असतो, आणखी काय करायचंय आपल्याला, युनियन ऑफ सोमॅटिक सेल न्यूक्लियस, म्हणजे दुसऱ्या शरीरातील जे कायिक पेशींचे केंद्रक आहेत तर यांचा संयोग आपल्याला घडून आणायचा आहे. पण तो संयोग आहे, ते जे फिजन आहे तर हे आपल्याला कशामध्ये घडून आणायचंय, प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये आपल्याला ते फॉर्म करायचं आहे. कशामध्ये फॉर्म करायचं आहे आपल्याला, लॅबोरेटरीमध्ये फॉर्म करायचं आहे. आणि त्यांच्यापासून मग कशाची निर्मिती करायची आहे, काय फॉर्म करायचं आहे आपल्याला, स्टेम सेल्स फॉर्म करायचे. काय फॉर्म करायचे, स्टेम सेल्स. ओके,
म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे, डायरेक्टली फ्युजन घडून आणलेलं आहे आणि रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग केलेली. इथं आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हींचंही फ्युजनच युनियनच घडून आणायची लॅबोरेटरीमध्ये आणि त्याच्यापासून काय फॉर्म करायचं आहे, स्टेम सेल फॉर्म करायचा आहे. ओके. मग पहा, हे जे काही आपण स्टेम सेल्स फॉर्म केलेलं आहे, तर या स्टेम सेल्सपासून आपण काय करू शकतो, आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारचे काय झालेले तर डिसऑर्डर वगैरे झालेले असतात, तर त्यावरती आपल्याला एक उपचार म्हणून ट्रीटमेंट म्हणून कशाचा यूज केला जातो, या स्टेम सेलचाच यूज केला जात असतो. ओके. नेक्स्ट पहा, दिस क्लोनिंग टेक्निक इज यूज फॉर अ थेरपी ऑफ व्हेरियस डिसीजेस. म्हणजे ही टेक्निक जी आहे, क्लोनिंग टेक्निक, थेराप्युटिक क्लोनिंग टेक्निक जी आहे, तर ही कशाच्या अगेन्स्ट आपण यूज करत असतो, वेगवेगळ्या डिसीजेसच्या अगेन्स्ट यूज करत असतो. देन जीन क्लोनिंग कॅन ऑल्सो बी डन टू फॉर्म मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ अ सेम जीन्स. जीन क्लोनिंग पण केली जात असते, जेणेकरून आपण एका जीन्सच्या मिलियन्स ऑफ जीन कॉपीज तयार करू शकतो, प्रतिकृती आपण तयार करू शकतो. ओके. म्हणजे एका जीन्सच्या आपण मिलियन्स ऑफ जीन्स कॉपीज आपल्याला फॉर्म करता येत असतात. कोणत्या क्लोनिंगद्वारे? जीन क्लोनिंगद्वारे. कोणत्या क्लोनिंगद्वारे? जीन क्लोनिंगद्वारे. सच जीन्स आर यूज फॉर जीन थेरपी अँड अदर पर्पज. मग हे जे काही आपण जीन फॉर्म केलेले आहेत, जीन्स आपण जे फॉर्म केलेले आहेत, तर त्याचा यूज आपण कशासाठी करत असतो, जीन थेरपीसाठी, म्हणजे जनुकीय उपचारांसाठी, त्याचबरोबर आणखी वेगवेगळ्या पर्पज हेतूंसाठी त्याचा यूज केला जातो, त्या जीन्सचा वापर केला जात असतो. आलंय लक्षात? ओके, समजलंय? देन ड्यू टू क्लोनिंग टेक्निक, या क्लोनिंग टेक्निकमुळे पहा, द इनहेरिटन्स ऑफ हेरिडेटरी डिसीजेस कॅन बी कंट्रोल. म्हणजे जे काही हेरिडेटरी अनुवंशिक जे डिसीज आपल्याला होत असतात, तर ते कंट्रोलमध्ये आणण्याचं काम हे कशामुळे झालेलं आहे, या क्लोनिंगमुळे शक्य झालेलं आहे, जीन क्लोनिंगमुळे शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर कंटिन्युएशन ऑफ अ जनरेशन कॅन बी अचीव अँड सर्टन कॅरेक्टरिस्टिक जीन कॅन बी एनहान्स. म्हणजे यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचं काय करू शकतो, कंटिन्युएशन जनरेशन ऑफ अचीव, म्हणजे आपण अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय करू शकतो, क्लोनिंग जे आहेत, म्हणजेच जे जीन्स आहेत तर ते फॉर्म आपल्याला करता येत असतात. या क्लोनिंग तंत्रामुळे काय केलं जातं, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणं, तसंच हे शक्य झालेलं आहे. परंतु अनेक कारणांनी आपण काय केलेले पहा, हावेवर फॉर ह्युमन क्लोनिंग देअर इज अ वर्ल्ड वाईड अपोजिशन ड्यू टू द इथिकल रिझन्स. परंतु पहा, काही असं काही कारणास्तव म्हणजे जगभर विरोध निर्माण झालेला आहे कशाच्या क्लोनिंगसाठी, ह्युमन क्लोनिंग, म्हणजे जे ह्युमनचं क्लोनिंग जे आहे तर हे केल्या जात नाही. काही कारणास्तव काय झालेलं आहे, जगभरातून याला विरोध केला गेलेला आहे, त्यामुळे ह्युमनचं क्लोनिंग केल्या जात नाही, बाकीचे क्लोनिंग केल्या जात असतात. आलंय लक्षात? समजलंय? कळालं आहे का? जीन क्लोनिंग जे आहे तर याचा यूज कशासाठी केला जातो, मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ अ सेम जीन्स फॉर्म करण्यासाठी, आणि त्याचा यूज कशासाठी केला जातो, जीन थेरपीज आणि अदर पर्पजसाठी केला जात असतो. त्याचबरोबर क्लोनिंग टेक्निकमुळे जे हेरिडिटरी डिसऑर्डर्स आहेत तर त्यावरती कंट्रोल करणं हे शक्य झालेलं आहे. बट पहा, ह्युमन क्लोनिंग जे आहे तर ही ह्युमन क्लोनिंग यावरती काय केलेले आहेत, अपोजिशन वर्ल्ड वाईड, म्हणजे जगभरातून अपोजिशन निर्माण झालेलं आहे, विरोध निर्माण झालेला आहे, त्यामुळे ह्युमन क्लोनिंग केल्या जात नाही. आलंय लक्षात? समजलंय सर्वांना? समजलं असेल तर एकदा डन करायचं आहे आणि यस म्हणून मेसेज करायचा आहे. ओके, चलो, आलं असेल लक्षात? नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, पहा, इंडस्ट्रियल प्रोडक्शन अँड व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. काय आहे इंडस्ट्रियल प्रोडक्शन आणि व्हाईट बायोटेक्नॉलॉजी? ओके, पहा काय सांगितलेलं आहे, समजलंय का सर्वांना? अगोदरचं लक्षात आलंय सर्वांच्या व्यवस्थित? यस, चलो
Next, manufacturing alcohol by using the transgenic yeast on sugar cane molasses is one of the example of white biotechnology. व्हाईट बायोटेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्रियल प्रोडक्ट याचं एक एक्झाम्पल म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग अल्कोहोल. अल्कोहोलचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं कशाचा यूज करून, युझिंग अ ट्रान्सजेनिक ईस्ट. कोणत्या ईस्टचा, ट्रान्सजेनिक ईस्ट ऑन शुगर केन मोलॅसिस. कशावरती, शुगर केन मोलॅसिस म्हणजे जी ऊसाची मळी असते तर त्या ऊसाच्या मळीमध्ये कशाचा यूज केला जातो, ट्रान्सजेनिक ईस्टचा यूज केला जातो. किण्वाचा वापर केला जातो, पारेषित किण्व त्याचा वापर केला जातो आणि त्याच्यापासून मग काय फॉर्म केलं जातं, अल्कोहोल फॉर्म केलं जात असतं. ओके, हे एक व्हाईट बायोटेक्नॉलॉजीचं काय आहे एक्झाम्पल आपल्याला दिसून येतं. तसंच पहा, मेनी अदर इंडस्ट्रियल केमिकल्स आर प्रोड्यूस थ्रू द लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेसेस बाय सबस्टिट्युटिंग देम विथ द हेल्प बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने पहा जे काही कमी खर्चामध्ये लागणारी जे काही इंडस्ट्रियल केमिकल्स आहेत तर त्याचंही प्रोडक्शन जे आहे तर हे बायोटेक्नॉलॉजीमुळे निर्माण करणं शक्य झालेलं आहे. ओके, समजलंय सर्वांना. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा जो यूज आहे आपल्या आत्ताच्या जीवनामध्ये आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती होत असताना आपल्याला दिसून येत आहे. कारण की प्रत्येक गोष्ट जी आहे आपण कशाच्या मदतीने करतोय, विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आलंय लक्षात. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचे पहा, एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. समजलंय का सर्वांना, आलंय लक्षात सर्वांच्या. ओके, एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. ओके, का उद्या घ्यायचं सांगा, उद्या घ्यायचं असेल तर उद्या घेऊन टाकू, नाही तर मग आजच घेऊन टाकू. बघा, नाही तर मग एवढा जे आपण आता घेतलेला आहे तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. बाकीचा जो पॉईंट असेल म्हणजे एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. ओके, चलो आत्ता जेवढं आपण शिकवलेलं आहे आजच्या लेक्चरमध्ये त्याचाच व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, हे जो पॉईंट आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. चलो, बाय बाय.